या संदर्भात माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे। होय, लाडक्या बहिणींनो आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, कारण की आता तुमच्यासाठी अखेर आनंदाची बातमी आली। थोडासा उशीर झाला पण सरकारने सांगितलं की माफ करा, पण आता यावेळेस आम्ही 2 हप्ते तुमच्या बँक खात्यात देणार आहोत। त्यामुळे बहिणी आता खुश झालेल्या असून लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचे 1500 तर येणार, पण आता गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये हे सर्वांच्या बँक खात्यात सरकार देणार आहे। त्यामुळे एक चांगला दिलासा मिळेल। पहिल्या टप्प्यामध्ये आता 16 जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत। कोणत्या 16 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येत आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील बघणार आहोत व कोणत्या 8 बँकेत पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची पण नावे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी आता सर्व याद्या तुम्हाला बघायला मिळतील। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर इकडे बघा, फक्त चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबतची सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला रोजची रोज सर्वात आधी या चॅनलवरती बघायला मिळेल। व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव जे आहे ते कमेंटमध्ये सांगायचे आहे। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीमध्ये आहे का नाही ती देखील माहिती आपण देणार आहोत। तर चला पाहूयात आता लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती। तर या ठिकाणी बघू शकता, आता मला माहिती आहे तुम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणारच आहात, कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आता त्यांना गॅस सिलेंडरचे पण 830 मिळणार आहेत। आधी त्यांना मिळत नव्हते, आता तुम्हाला पण मिळतील, कारण गॅस सिलेंडरचे 830 रुपये सणानिमित्त सरकार सर्वांना देणार आहे। ती मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त तुम्ही 2 ते 3 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होईल। व तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का नाही, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर चला आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी दाखवतो, कोणत्या 16 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता वाटप होणार आहे सर्व काय बघूया। तर या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता, सरकारने अखेर माहिती दिलेली असून लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळालेला आहे। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर म्हणताल होय, सरकारने खूपच आनंदाची बातमी आमच्यासाठी दिलेली आहे, कारण तसा निर्णय अखेर सरकारने जाहीर केला। इथे बघू शकता, अखेर सरकारला आता निर्णय घ्यावा लागला, मोठी घोषणा केली असून आता उशीर नाहीये। सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। 2 टप्प्यामध्ये सर्वांना पैसे मिळणार असून सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलांच्या बँक खात्यात हप्त्याचे वाटप हे केले जाणार आहे। अखेर सरकारने नियोजन केलेले असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा यांनी आता सर्व काही नियोजन केलेले आहे। यांच्याकडे कोणतं नियोजन असतं तर पैशाचं नियोजन असतं, पैशाची जुळवाजुळव हे आता करत असतात। तर त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांनी लवकरात लवकर जुळवाजुळव केली, कारण त्यांचं असं म्हणणं आलं की मागच्या वेळेस हप्ते खूप उशिरा मिळाले, त्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या। मग त्यांनी डायरेक्ट काय केलं तर दोघांनी मिळून 3000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम ही बहिणीसाठी डायरेक्ट जाहीर करून ठेवली। आता तुम्ही म्हणत असाल लाडक्या बहिणींना 3000 कोटी वाटपासाठी का जाहीर केले, तर सरकारने सांगितलं, एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आपल्या बहिणीमुळे आपलं सरकार आलेलं आहे, तर लाडक्या बहिणींना आता ऑगस्टचे 1500 तर देऊ, मात्र सर्व बहिणीच्या बँक खात्यात जेवढं होईल तेवढं गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण आपण पोहोचवणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी 830 रुपयाची देखील योजना सरकारने आणलेली असून आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना पण इथून पुढे मिळणार आहेत। फक्त सरकारने सांगितलेलं काम तुम्हाला करायचं आहे, तर ते कोणतं काम करायचं पुढे सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होईल, तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील, कारण बरेच जण पैसे घेत आहेत। तुम्ही घेत नसाल तर काय, मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही पण पैशाचा लाभ घ्या, सरकार देतंय तर त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा। तर चला आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होत आहे सर्वात आधी आपण जिल्ह्यांची यादी बघूयात, त्यानंतर पुढची माहिती पाहू। तर इकडे बघा, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिला जिल्हा पण जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे हे आता वाटप केले जाणार आहे। तर आलेल्या माहितीनुसार आता सरकारने पुणे जिल्ह्यात पैसे वाटपाचं नियोजन सर्वात आधी केलेलं असून 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुणे जिल्ह्याचं पण नाव आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आता 2 लाखांपेक्षा अधिक बहिणी आहेत। या ठिकाणच्या सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत। आता 2 लाखांपेक्षा अधिक बहिणीची संख्या आहे म्हटल्यावर पुणे जिल्ह्यामध्ये 100 कोटी पुढे निधी लागणार आहे। 100 कोटींच्या आसपासचा निधी सरकारने जाहीर केलेला आहे। आता जास्त निधी जाहीर करण्याचं कारण म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे 1500 सोडण्यात येणार आहेत। एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये पाठवण्यात येणार आहेत। ही टोटल रक्कम 2330 रुपयांची पुणे जिल्ह्यामध्ये आता जमा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळत आहे, चांगली मोठी खुशखबर मिळत आहे असं प्रत्येक जण म्हणत आहेत, कारण की तसा मोठा निर्णय सरकारने आता डायरेक्ट जाहीर करून ठेवलेला आहे। तर बघू शकता ही टोटल रक्कम आता बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊन
होऊन जाणार आहे, त्यामुळे काळजी करायचं नाहीये, कसलीही चिंता करत बसायची नाहीये. तर चला आता अजून पुढचे कोणते 16 जिल्हे आहेत ते पण पाहणार आहोत. 16 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा तर पुणे बघितला. अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे व आता काही बँकेमध्ये म्हणजेच की 7 बँकेत एक सर्वात आधी हप्ता सरकार देणार आहे. त्या 7 बँकेपैकी कोणत्याही जरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, तर त्या कोणत्या बँक आहेत त्यांची पण नावे सांगणार आहे. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा, कारण जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात त्यांचा रोज काही ना काही फायदा होत असतो. तुमचा पण फायदा होईल. तुम्हाला पण आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील व ऑगस्टची हप्त्याची पैसे इतरांपेक्षा सर्वात आधी मिळतील. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आपण जिल्ह्यांची तर नावे बघतच आहोत, कारण स्पष्टपणे माहिती आलेली आहे. त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती सरकारने डायरेक्ट जाहीर केलेली इकडे बघू शकता. स्पष्टपणे या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, बहिणीच्या खात्यात पैसे येणार. आता कसलाही उशीर होणार नाहीये, काही आता थोडासा पण उशीर होणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. यामध्ये आता मात्र दिलासा देण्यासाठी सरकारने काय केलंय तर खाली इकडे वाचा, इथे बघू शकता 1500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये. आत्ताच मंत्रिमंडळ निर्णय घेत सर्व बहिणीसाठी महाराष्ट्रामध्ये नवा निर्णय घेतला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण ही योजना आधीपासून होती, मात्र सर्वांना आधी पैसे मिळत नव्हते. मात्र आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात एक काम केल्यानंतर लगेच सरकार पैसे देणार आहे. त्यासाठी कोणतं काम आहे ते तर बघणारच आहोत. इथे बघा 1500 रुपये ऑगस्टचे आणि 830 रुपये गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे सरकारने देण्याचे ठरवलेले असून हे सर्व काही पैसे आता 16 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आणि 7 बँकेमध्ये पूर्णपणे हे वाटप केले जाणार आहे. तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता येणार आहे ते आपण बघूयात. या ठिकाणी बघू शकता पहिला टप्पा 16 जिल्ह्यामध्ये वाटप होणार असल्याची यादी जाहीर झालेली आहे. प्रत्येकाच्या खात्यात पैसे येणार आहेत. कोणीच असं म्हणणार नाही की आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही, ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही. सर्वांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात आता 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे. तर चला आता यामध्ये पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे लगेच तुम्हाला सांगतो. तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो पुढचा जिल्हा गोंदिया आहे. गोंदिया जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून गोंदिया जिल्ह्यामध्ये सरकार आता पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे वाटप करण्याच्या तयारीत आहे. गोंदिया जिल्ह्यात डायरेक्ट काय करणार आहे, एकदाच डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणार आहे. कारण की 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असं वाटप होणार नाही, फक्त आणि फक्त 12 तासाच्या आत पूर्णपणे पैसे वाटप आता गोंदिया जिल्ह्यात होतील. कोणत्याही क्षणी आता सुरू होणार असून ऑगस्टचे 1500 जमा होतील व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्वांच्या बँक खात्यात येणार आहेत. ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात ना त्यांना आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. फक्त एक काम करायचं आहे, त्यासाठी तुम्ही गॅस सिलेंडरचे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पण हप्ता मिळत असला तरच ते मिळणार आहेत. मग जर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी कोणतं काम करायचं सर्व काय आपण बघणारच आहोत. तर या ठिकाणी बघू शकता 1500 प्लस 830 रुपये आता 12 तासातच गोंदिया जिल्ह्यात पूर्ण वाटप केले जाणार आहे. एकदा जर डीबीटी प्रक्रिया सुरू झाली तर 12 तासाच्या सरकार सर्व काय उरकणार असून पूर्णपणे पैसे गोंदिया जिल्ह्यात देखील देणार आहे. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचं देखील यादी आता आलेली असून 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये गोंदिया जिल्ह्याचं पण नाव आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला अजून पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे व पुढच्या बँकांची लिस्ट पाहूयात. तर बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आलेली आहे. आता जिल्ह्यांची नावे तर आपण सांगतच आहोत. या ठिकाणी बघू शकता आदित्यताई तटकरे यांनी देखील महत्त्वाचा मेसेज पाठवला. यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक लाडक्या बहिणीने एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे. आता ऑगस्टचा जरी हप्ता पाहिजे असेल तरी प्रत्येकाला एक काम करून घ्यायचं आहे. कारण की आतापर्यंत ऑगस्टचा हप्ता न देण्याचं कारण म्हणजे प्रत्येक बहिणीला एक काम करण्यास सरकार आता सांगणार आहे. तुम्ही जर ते काम पूर्ण केलं तरच आता ऑगस्टचे पैसे येतील, अन्यथा ते काम तुमचं पूर्ण नसेल तर आता ऑगस्टचे पण पैसे जमा होणार नाहीत. या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण की आता तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत हप्ते मिळाले मग हा पण हप्ता मिळून सहजासहजी जाईल, मात्र नाही. नवीन नियम आता जाहीर झालेला आहे. एक महत्त्वाची माहिती आलेली आहे. आता एक काम केलं तरच ऑगस्टचे पण 1500 रुपये मिळतील. त्यासाठी छोटंसं ते काम करावंच लागणार आहे. कोणतं काम आहे पुढे बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ते काम केल्यावर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता सर्वात आधी मिळेल, अन्यथा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता तुमचा बंद होईल. ऑगस्टच नाही तर सप्टेंबरचा पण हप्ता मिळायचा नाही. हे मी नाही सांगत तर इकडे बघा अर्जंट डायरेक्ट माहिती या ठिकाणी ऑफिशियल आलेली असून बहिणींनो हे काम करा, अर्जंट काम करा म्हणून सांगितलं आहे. नाहीतर 1500 रुपये कायमचे बंद होतील. आता शेवटची
संधी राहिलेली आहे। अचानकपणे एक रात्रीत मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे, या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायचं आहे। तर चला ते कोणतं काम आहे, काय करावं लागणार आहे, नाहीतर तुमची योजना बंद देखील होऊ शकते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कट करू नका। तर ती काय माहिती आहे पुढे सांगणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ बघत चला। त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात एक हप्ता मिळणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी सांगतो। कोणत्या 7 बँकेत सर्वात आधी ऑगस्टचे पैसे जमा होणार आहेत त्यांची एक आपण लिस्ट बघूयात। आता लक्ष देऊन व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण अशा माहितीवाला व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाहीये। तर चला आता पुढची माहिती, जिल्ह्यांची यादी बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे आता या ठिकाणी माहिती आलेली आहे। आदितीताई तटकरे यांच्याकडून माहिती आलेली आहे। आता डीबीटी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। 2 हप्ते प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर येणार आहे, त्यामुळे काळजी कोणालाही करण्याची गरज पडणार नाही, सरकारने असं सांगितलं आहे। आता महाराष्ट्रामध्ये सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे मिळणार असून फक्त 16 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता वाटप केला जाईल। पहिला टप्पा हा 16 जिल्ह्यातच जाहीर केला असून दुसरा टप्पा हा पुढच्या राहिलेल्या जिल्ह्यामध्ये सरकार सुरू करणार आहे। तर यामध्ये आता अजून पुढचे कोणते 16 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता जमा केला जाईल। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची पण नावे बघूयात व पुढच्या कोणत्या 7 बँका आहेत की त्या ठिकाणी एक सर्वात आधी हप्त्याचे पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत त्यांची देखील नावे आता आपण या माध्यमातून जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हा हा 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा असून जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एकदाच डायरेक्ट आता डीबीटी प्रक्रियेतूनच पैसे देण्यात येणार असून यामध्ये 1500 रुपये सोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे पूर्णपणे सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सरकारच्या हस्ते आता वाटप केले जाणार आहेत। यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठं पाऊल उचललेलं असून त्यांनी सांगितलं की एक ना एक बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्ता हा येऊन जाईल। कोणीच म्हणणार नाही की आम्हाला हप्त्याची रक्कम मिळाली नाही, आम्हाला पैसे मिळाले नाही, कारण आदितीताई तटकरे यांनी देखील स्पष्टपणे सूचना स्पष्टपणे आदेश दिलेले असून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा हा मिळत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे वाटपाचा निर्णय हा जाहीर झालेला आहे। तर बघू शकता यामध्ये आता जळगाव जिल्हा पण बघायला मिळत असून जळगाव जिल्ह्यातील सर्व माता भगिनीच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये ऑगस्टच्या आता कोणत्या क्षणी सुरू होतील लक्ष द्या। मोबाईलवरती मेसेज येईल पैसे जमा झाल्याचा, त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण लगेच कोणत्या क्षणी जमा होणार आहे। टोटल 2330 रुपये अशी रक्कम माता भगिनीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हस्तांतरित म्हणजेच की वाटप करण्यात येणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तर चला पुढच्या जिल्ह्यांची नावे व पुढच्या बँकांची देखील लिस्ट आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता 7 बँकांपैकी या ठिकाणी पुढील बँकांची पण नावे जाहीर झालेली आहेत। आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, आता लक्ष द्या, 2 कामे करावी लागतील अन्यथा हप्ता नाहीये। आजच ही काम करा, मग लवकर हप्ता मिळेल 1500 रुपये व 830 रुपये, त्यानंतर लगेचच सप्टेंबरचा पण हप्ता मिळेल म्हणजेच की 1500 ऑगस्टचे मिळतील, लगेच त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे वाटप होताच लगेच सरकार आता सप्टेंबरच्या हप्त्याचे देखील पैसे जाहीर करणार असून सप्टेंबरचा हप्ता देखील निमित्त लवकर देण्याच्या तयारीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। हे सर्व काही पैसे मिळवण्यासाठी काम करावं लागेल, अन्यथा तुम्हाला हे सर्व पैसे मिळायचे नाहीत, मग खूप उशिरा डायरेक्ट फक्त आणि फक्त ऑगस्टचा हप्ताच तुम्हाला मिळू शकतो। तर या ठिकाणी बघू शकता फडणवीसांनी बहिणीचा गणेश उत्सव गोड केलेला आहे, कारण आता सर्वांच्या बँक खात्यामध्ये 2 हप्ते येणार आहेत। 2 हप्ते आता येत आहेत, 7 बँकेमध्ये देखील हे पैसे येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळत आहे। तर चला तुम्हाला त्या बँकांची लिस्ट एकदा दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता पहिली बँक आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींनो बँक ऑफ महाराष्ट्र। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जरी तुमचं खातं असेल तरी पैसे सर्वात आधी येतील। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील आता हप्ता सर्वात आधी येणार आहे। त्यानंतर ती दुसरी बँक आहे ती म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील सर्वात आधी पूर्णपणे हप्ता वाटप हा सरकारच्या माध्यमातून केला जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना एक सर्वात मोठा चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीनो पोस्ट। आता पोस्टात बऱ्याच जणांचं खातं असतं तर पोस्टात पण दिलासा मिळणार असून तुमचं जर खातं पोस्टात पण असेल तर काळजीच करू नका, पोस्टात देखील आता पूर्णपणे पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे। पोस्टात देखील आता मोठ्या प्रमाणात पैसे हे वाटप होणार असून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे। चांगली रक्कम पूर्णपणे आता महिलांच्या बँक खात्यामध्येही येणार आहे, त्यामुळे काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। तर चला अजून कोणत्या बँकेत पैसे वाटप होणार आहेत व अजून कोणत्या
जिल्ह्यात पैसे येत आहेत त्यांची एक यादी बघूयात. त्यानंतर कोणतं काम करावं लागेल तरच आपल्याला हप्ता मिळणार आहे, गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील. आता सर्व काय फक्त राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत सांगणार आहे. आता इथून पुढचा राहिलेला फक्त आणि फक्त 1.5 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे माहिती आलेली असून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, बहिणींनो हे काम अर्जंट करा नाहीतर 1,500 रुपये कायमचे बंद होतील असं स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे. लाडक्या बहिणीचे आपल्याला फोटो बघायला मिळत आहेत. त्यानंतर इकडे लाडक्या बहिणीचे भाऊ देवाभाऊ बघायला मिळत आहेत. यांच्या हस्ते हा मोठा निर्णय झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे. खाली सांगितलं आहे की लाडक्या बहिणींनो ही शेवटची संधी आहे, आता लवकरात लवकर काम करा, खूप थोडा टाइम राहिलेला आहे कारण अर्जंट निर्णय सरकारने घेतलेला असून 1,500 रुपये मिळवायचे असतील व गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळवायचे असतील तर हे काम आता प्रत्येकाला करायचं आहे. तर चला कोणतं काम आदितीताई तटकरे यांनी करण्यास सांगितलेलं आहे जेणेकरून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता वाटप होईल, तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुम्हाला 2 हप्ते डायरेक्ट सोबत मिळून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील. तर चला ते काम देखील आता लगेच सांगून टाकतो. आता फक्त 1 मिनिटासाठी व्हिडिओ कट करू नका, तुमचा फायदा होणार आहे, शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये इकडे बघू शकता आता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे. आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की आधार कार्ड जे असतं आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. एवढं मोबाईल नंबरशी लिंक करा, पहिलं काम झालं. दुसरं काम आता करायचं आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड झेरॉक्स, तसेच तुम्हाला काय करायचं आहे जे गॅस सिलेंडर असतं ते पुरुषाच्या नावावरती असेल तर महिलेच्या नावावरती करायचं आहे व पुढची प्रोसेस तुम्ही तहसीलमध्ये जाऊन किंवा सेवा केंद्रात जाऊन करून घ्या जेणेकरून काय होईल तुम्हाला हप्ता वाटपाचा प्रश्न सुटून जाईल व तुम्हाला गॅस सिलेंडरच्या पैशासाठी तुम्ही पात्र फॉर्म हे झाल्यानंतर जसे पात्र ठराल तसे तुमच्या बँक खात्यात हे पैसे पूर्णपणे जमा होऊन जातील. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे. धन्यवाद.